नमस्कार मित्रांनो, तर आज आपला टॉपिक असणार आहे लाईन बिल संबंधित। तर जे लाईन बिल आहे तर 2025 मध्ये हे मीटर काढल्या जाणार आहे मित्रांनो, आणि त्यात खूप मोठा हे MSEB तर्फे अपडेट केलेला आहे। तर जे बिल भरपूरशा लोकांना येत होते की त्यांची इथं रीडिंग कमी जळत होतं, त्यांची इच्छे जे वापरकरिता जे सामान होते, तर जसे TV, पंखा, कूलर, फ्रीज, इतर जे सामान होते तर ते न यूज करता त्यांच्यावर खूप मोठं हे बिल येत होतं। तर त्यात खूप मोठा बदल हे सरकारने केलेला आहे MSEB तर्फे। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची आणि अशीच नवनव महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो, करूया व्हिडिओला स्टार्ट। आता सर्वांचं हे लाईट बिल बंद होणार आणि सगळ्यांचे हे मीटर काढले जाणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, वीज वितरण कंपनीने MSEB महावितरण जे कंपनी आहे त्यांनी खूप मोठा बदल यात केलेला आहे। तर ग्राहकाची जे खूप मोठा बिलाची प्रॉब्लेम होती तर त्यात सुटका हे MSEB कंपनीने केलेला आहे। तर त्यांना जे खूप मोठं बिल येत होतं, तर त्यांच्याकडे जसे पंखा, कूलर, फ्रीज हे यूज न करता त्यांच्यावर भरपूरसे बिल येत होतं। तर MSEB कंपनीने हे खूप मोठा बदल त्यात केलेला आहे। तर भरपूरसे मीटर आता काढले जाणार आहे आणि तुम्हाला बिल सुद्धा देखील येणार नाही। त्यावर वीज कंपनीने खूप मोठा सुटका केलेला आहे आणि एक सोल्युशन म्हणून एक उपाय काढलेला आहे। त्यावर जे सामान्य घरकुलवाले जे सामान्य ग्राहक असतील तर त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी असणार आहे आणि गरिबांसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे। त्यांच्यावर खूप मोठं हे बिल येणार नाही आणि जसं नवनवीन वर्षामध्ये बदल होतो तसंच या वर्षात देखील बदल झालेला आहे। तर नेटकच हे 2025 सुरू झालेलं आहे, तर यावर्षी सुद्धा MSEB मध्ये बदल झालेला आहे। आता जे बिल येत होतं तर भरपूरशा गरीब लोकांवर खूप सारं बिल येत होतं, तर त्यासाठी सुटका काढलेला आहे आणि आता त्यांच्यावर इतकं सारं बिल येणार नाही। तर खूप आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे। तर वीज वितरण कंपनीने खूप मोठा बदल केलेला आहे। तर जो ग्राहकांना त्रास होत होता तो त्रास आता देखील त्यांना होणार नाही। तर त्यांच्या घरच्या मीटरद्वारे तर चुकीचं रीडिंग तिथे होत होतं, तर त्यांचं चुकीचं रीडिंगमुळे त्यांना भरपूरसं हे बिल येत होतं। तर आता असा प्रॉब्लेम त्यांच्यासोबत होणार नाही, चुकीचं रीडिंग त्यांच्या मीटरमध्ये दाखवणार नाही आणि इथं मीटर काढण्याचं हे देखील सुरुवात झालेली आहे आणि भरपूरशा लोकांना आता असा प्रॉब्लेम येणार नाही। आता वीज बिलच बंद होणार आहे आणि कोणालाच हे वीज बिल येणार नाही। तर जे वाढलेले वीज बिलाची कटकट होती तर त्यापासून ग्राहकांना खूप मोठी सुटका मिळणार आहे आणि जे गरीब लोक असतात त्यांच्यासाठी खूप मोठा हा आनंदाचा टॉपिक असणार आहे आणि आनंदाची अपडेट ही असणार आहे मित्रांनो। तरच तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर पूर्ण जिल्ह्यातल्या पूर्ण तालुक्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये आपले जिल्हे असतील तितके तालुके असतील त्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सर्व तालुक्यांमध्ये मीटर काढण्याची सुरुवात झालेली आहे। तर जे महाराष्ट्रामध्ये जितके सारे संपूर्ण जिल्हे असतील त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मीटर काढण्याची सुरुवात झालेली आहे। तर जे ग्राहकांना भरपूरसे बिल येत होते चुकीच्या रीडिंगमुळे, तर ते बिल आता त्यांना येणार नाही आणि ते त्या बिलापासून वाचणार आहे आणि मीटर काढण्याची सुरुवात देखील इथे झालेली आहे मित्रांनो। तर हे मीटर काढण्याची जो GR होता मित्रांनो तो मागच्याच वर्षी आलेला होता। तर जसे वीज बिलाचे जे ऊर्जा मंत्री आहे MSEBचे जे ऊर्जा मंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा GR काढलेला होता आणि मागच्या वर्षी देखील याची बातमी सांगितलेली होती की मीटर काढण्यास सुरुवात होणार आहे आणि देखील यात 2025 मध्ये झालेली सुद्धा आहे मित्रांनो। तर हे मीटर काढण्याची प्रोसेस याच्यासाठी केलेली आहे की जे गरीब लोकांना चुकीच्या रीडिंगमुळे भरपूरसे बिल येत होतं, तर त्यासाठी त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी हे असणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, यात काय बदल केला तर जे जुने मीटर आपल्याला होते, जे साधारण मीटर होते, तर ते मीटर काढण्याची सुरुवात झालेली आहे आणि ते मीटर काढून प्रीपेड स्मार्ट मीटर आपल्याला दिले जाणार आहे, आपल्या घरी बसवल्या जाणार आहे। तर प्रत्येकाच्या घरी हे स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे। तर कोल्हापूरमध्ये प्रत्येक घरोघरी हे स्मार्ट मीटर बसवण्याची सुरुवात झालेली आहे। तर स्मार्ट मीटरमध्ये काय, तर स्मार्ट मीटर म्हणजे मित्रांनो की जसं मोबाईल आपण यूज करतो तशा प्रकारे स्मार्ट मीटर असणार आहे की तुम्हाला विजेसाठी त्याच्या रिचार्जसारखं तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे। जसं आपण स्मार्टफोनमध्ये रिचार्ज करतो तशाच प्रकारे तुम्हाला इथे रिचार्ज करावं लागणार आहे आणि विजेसाठी तुम्हाला किती रुपये खर्च करायचे ते ग्राहकांना इथे निश्चित करता येणार आहे। तुम्ही स्वतः तुमच्या मर्जीनुसार इथे विजेसाठी किती रुपये तुम्हाला खर्च करायचे त्यानुसार तुम्ही खर्च करू शकणार आहे आणि तुम्हाला कुठलेही वीज बिल हे तुम्हाला येणार नाही मित्रांनो। तर भरपूरशा लोकांना अशी सुद्धा शंका आली असेल की त्यांना जर रिचार्ज केलेले नाही त्या मीटरमध्ये तर वीज हे तुम्ही चालू शकणार नाही आणि यूज करू शकणार नाही। तर ते सुद्धा शंका या व्हिडिओमध्ये आज आपण क्लिअर करून देणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे।
तर जे वीज ग्राहक आहे मित्रांनो, त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर हे मोफत दिले जाणार आहे आणि विजेसाठी आवश्यक तेवढेच मिळून रक्कम तुम्हाला इथे भरता येणार आहे। त्यामुळे वीज वापरण्यावर किती खर्च करायचा आहे ते तुम्हाला शक्य करता येणार आहे। इथे ग्राहकांची खूप मोठी आर्थिक मदत इथे होणार आहे आणि विजेसाठी तुम्ही स्वतःच्या मर्जीने इथे तुम्ही पैसे खर्च करू शकणार आहे। आणि मित्रांनो, खूप मोठा आनंदाची बातमी म्हणजे जसं आपण मोबाईल मध्ये जे सिम कार्ड असतं त्यावर जसं रिचार्ज करतो तर 199 किंवा 299 किंवा 399 अशा प्रकारे आपल्याला रिचार्ज प्लॅन तिथे दिसतो। तशाच प्रकारे त्या मीटर मधले सुद्धा आपल्याला रिचार्ज प्लॅन पाहायला मिळणार आहे। त्यासोबत आपल्याला कॅशबॅक देखील इथे मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला त्या स्मार्ट मीटर जे प्रीपेड स्मार्ट मीटर आहे त्यावर तुम्हाला घर बसल्या रिचार्ज करायचं आहे तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन वरून सुद्धा तुम्ही इथे रिचार्ज करू शकणार। तर त्या प्रीपेड स्मार्ट मीटरचा फायदा काय तर मित्रांनो, इथे तुम्हाला डेली अपडेट तिथे मिळणार आहे। तर तुम्ही किती इथे डेली यूज केलेले मीटर हे लाईन बिल तुम्ही डेली किती यूज करता, डेली बेसिसवर तुम्ही किती यूज करता ते सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे की एका दिवशी तुम्ही किती इथे लाईन जाळलेली आहे, किती बिल तुम्ही इथे यूज केलेलं आहे ते देखील तुम्ही तिथे पाहू शकता। आणि त्यावरचं रिचार्ज जसं संपत येईल तर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरती तुम्हाला SMS सुद्धा तिथे पाठवल्या जाणार आहे आणि तुम्ही ते सुद्धा देखील त्याची सुद्धा माहिती तुम्ही ठेवू शकता की तुमचा रिचार्ज प्लॅन आता संपणार आहे। अशा प्रकारे तुम्ही ते सुद्धा अपडेट तुम्ही इथे जाणू शकता। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे की भरपूरशा लोकांना त्यांच्या मनात एक डाऊट असेल की जर रिचार्ज रात्रीला संपलं तर रातभर आपल्याला अंधारात बसायचं का। तर अशा प्रकारे भरपूरशा लोकांना इथे डाऊट असणार आहे। तर तो डाऊट देखील आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे की जे खराब मीटर तुमच्या घरी होणार आहे तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला ते स्मार्ट मीटर मिळणार आहे। तर राज्यातील जे सिंगल फेज 3 फेज तर त्यांना देखील जे 68,39,752 जे घरं असणार आहेत त्यांना देखील हे स्मार्ट मीटर बसून देण्यात येणार आहे। तर ही जी सिस्टीम आहे मित्रांनो ते कोल्हापुरामध्ये सुरू झालेली आहे। जे स्मार्ट मीटर आधीच बसवले जाणार होते परंतु जे ग्राहक होते त्यांनी या स्मार्ट मीटर बसवण्याकरिता विरोध केलेला होता तर ते स्मार्ट मीटर बसवणे हे थांबवले होते। परंतु आता ते स्मार्ट मीटर बसवणे चालू झालेले आहे। तर भरपूरशा ग्राहकांना या स्मार्ट मीटरसाठी जे स्मार्ट मीटर बसवत होती सरकार तर त्यासाठी भरपूरशा ग्राहकांनी विरोध केलेला होता परंतु आता ते स्मार्ट मीटर बसवण्याची सुरुवात झालेली आहे आणि भरपूरशा कंपन्यांमध्ये हे स्मार्ट मीटर आता सुद्धा बसवलेले आहे। तर जे शासकीय विभाग आहे तिथे सुद्धा हे स्मार्ट मीटर बसवले गेले आहे। तर आधी काय होत होतं मित्रांनो की भरपूरशा लोकांचे जे रीडिंग करता वेळेस भरपूरशा लोकांच्या घरांना लॉक होता तर त्यामुळे ते ऑटोमॅटिकली असेच त्यांच्या मताने रीडिंग टाकत होते तर भरपूरचं बिल त्या घरी येत होतं। तर अशी प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमचे इथे खूप सारे बिलचे पैसे वाचणार आहे। तर अशा प्रकारे ते स्मार्ट मीटर बसवले गेले आहे। तर मित्रांनो, भरपूरशा जिल्ह्यांमध्ये जे महाराष्ट्रामध्ये भरपूरशे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ते स्मार्ट मीटर बसवण्याची सुरुवात झालेली आहे। तर ज्या लोकांच्या घरी मीटर खराब झाले, ज्या लोकांनी तक्रार केली तर त्यांना देखील आता स्मार्ट मीटर दिल्या जाणार आहे। तर त्यामुळे काय होत आहे की ग्राहकांचा खूप मोठा इथे फायदा होत आहे, त्यांचे बिलाचे पैसे खूप सारे इथे वाचत आहेत। बऱ्याचशा ग्राहकांनी आधी याचा विरोध केलेला होता की ग्राहकांना खूप सारं बिल येणार, तर परंतु आता त्यात खूप मोठा बदल केला आहे आणि ग्राहक हे स्वतः म्हणत आहे की आम्हाला स्मार्ट मीटर द्या म्हणून। खूप सारे ग्राहकांनी याची मागणी सुद्धा देखील केलेली आहे कारण की लोकांना का वाटत होते की हे जर याच्यातलं जर जे स्मार्ट मीटर आहे त्यामधलं जर रिचार्ज संपलं तर आपली वीज बिल हे बंद होणार का। तर त्यासाठी काय एक नियम त्यांनी ठरवला गेला होता। तो नियम काय आहे तर बघा, तर याच्यामध्ये ग्राहकांचा नक्कीच फायदा होणार आहे, त्यात कुठलेही नुकसान हे ग्राहकांना झेलावं लागणार नाही आहे। तर त्यासाठी कोणता नियम त्यांनी काढला होता की जे वीज बिल ग्राहक वापरत होते जसे की त्यांच्या घरी कोणता कार्यक्रम असतील किंवा जे उन्हाळ्याच्या टायमामध्ये फॅन कूलर AC चालू असतो तर त्यामध्ये काय होत होतं की फॅन कूलर आणि AC चालवल्यामुळे ते बिल लवकर खर्च होत होतं आणि ते लाईन लवकर खर्च होत होती। तर त्यामुळे कधी कधी वीज बिल ते खर्च होऊन जायचं आणि लाईन गेल्यामुळे ग्राहकांना की आमची लाईन ही कटलेली आहे तर रिचार्ज संपला आहे, आता कसं चालणार। तर त्यामध्ये एक खूप मोठा बदल त्यांनी केलेला होता की लाईन बिल हे 2-3 दिवसामुळे तुमची खर्च होणार आहे तर असा तुम्हाला SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार होता। 2-3 दिवसाच्या आधीच तुम्हाला ते SMS येऊन जाणार होता। अशा प्रकारे त्यांनी तो अपडेट काढलेला होता आणि जरी ग्राहकांनी त्यावर दुर्लक्ष केलं, काही कारणास्तव तो रिचार्ज ते करू शकणार नाही, तर त्यावर देखील त्यांनी एक सोल्युशन काढलेलं आहे। ते सोल्युशन बघा त्यांनी कोणतं काढलेलं आहे तर समजा की तुमचं रात्री 6ला किंवा 7ला रिचार्ज संपलं तर ते सकाळी 10 वाजेपर्यंत ते रिचार्ज तुम्हाला चालणार आहे, ते लाईन बिल तुमची बंद पडणार नाही। अशा प्रकारे त्यांनी सुद्धा ते सोल्युशन काढलेलं आहे, ते तुम्हाला 10 वाजेपर्यंत चालणार आहे। परंतु तुम्हाला ते 10च्या नंतर तुम्हाला तिथे रिचार्ज करावं लागणार आहे। जर का तुम्ही तिथे रिचार्ज केले नाही तर तुमचे ते लाईन बिल ते बंद पडू शकतो, तुमचा रिचार्ज संपू शकतो। तर तुम्हाला व्हिडिओला जर आवडले असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्राला शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल। आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट 98 चौथीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे
जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर मित्रांनो, चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.